नमस्कार. आज 25 मार्च 2024. ज्येष्ठ साहित्यिक, कथाकार, कथाकथनकार वपू काळे यांचा 92वा जन्मदिवस. साहित्य संपदा आयोजित वपूरवाई या 92 कथांच्या कथावाचन उपक्रमामध्ये आज आपण सर्वजण सहभागी होणार आहोत. मी वपू काळेंची कथा सादर करतोय. कथेचं शीर्षक आहे यंत्र. थोड्या नाखुशीनंच मी दुकानातून बाहेर पडलो. या दुकानातील माझी ही आजची 5वी की 6वी खेप. प्रत्येक वेळी दुकानदार म्हणत होता, आता आणखीन 8च दिवस थांबा, आठवड्यात नवीन सेट्स येणार आहेत, त्यातलाच एक तुमच्यासाठी ठेवतो. तो असं सांगत राहिला आणि 8-8, 10-10 दिवसांनी दुकानात चक्कर टाकत राहिलो. आजही तेच उत्तर. आता मात्र मी कंटाळलो. त्या वस्तूचा नादच सोडावा असं मला वाटायला लागलं. त्याच्यासाठी जे काही अचानक पैसे मिळाले होते ते असेच इकडे तिकडे संपून जाण्याची भीती वाटायला लागली. बायको म्हणतच होती मला, काय करायचं रेकॉर्ड्स प्लेअर घेऊन, दर महिन्याला रेकॉर्डचा खर्च फुकटचा, त्यापेक्षा दुसऱ्या वस्तूचं नाव तिने घ्यायच्या आधीच मी म्हणालो, छे छे, त्यापेक्षा वगैरे काही नाही, घेतला तर रेकॉर्ड प्लेअरच. ती यावर गप्प बसायची. पण आता नेमकी तीच वस्तू बाजारात येत नव्हती. जोपर्यंत मला त्या वस्तूचं आकर्षण वाटत नव्हतं तोपर्यंत शोकेसमधून कितीतरी सेट्स डौलदारपणे नटून बसलेले दिसायचे. पण आता प्रत्यक्ष घेण्याची वेळ आली तेव्हा सगळे बेटे गायब. खट्टू मनानं मी रस्त्यावर उतरलो. 4-5 पावलं चाललो असेल नसेल तेवढ्यात समोरच्या मोटारीकडे लक्ष गेलं. मस्टर्ड कलरची ती अँबॅसेडर पाहताच मी मनात म्हणालो, ही तर मुकुंद भावेची, म्हणजे आमच्या मक्याची गाडी. खात्री करून घ्यायची म्हणून मी नंबर पाहिला, MRX 8484. शंकाच नाही, त्याचीच गाडी. ज्या अर्थी इथं गाडी आहे त्या अर्थी तो इथंच कुठेतरी असणार यात शंकाच नव्हती. त्याच्या गाडीजवळ उभं राहावं, आपोआप गाठ पडेल. अरे हो, गाडी आहे म्हणून मक्या असणारच असं म्हणण्यात अर्थ नाही, कारण गाडी घेऊन कदाचित त्याची बायकोही आली असेल. मग मात्र मोटारीजवळ उभं राहून चालणार नाही. त्याच्या बायकोची व माझी ओळख नव्हती असं नाही, पण घनिष्ठ परिचय नव्हता, म्हणून मी असा उभा राहिलेला तिला आवडेल की नाही हे सांगता येत नव्हतं. श्रीमंत मित्रांपेक्षा त्यांच्या बायका जास्त रिझर्व्ड असतात असा माझा समज होता. मक्याकडे माझं जाणं येणं फारसं राहिलेलं नव्हतं. तरी भेट झाल्यावर तो इतका बोलायचा की परकेपणा आणि दुरत्व भाव राहू नये. असं असूनही त्या कधी कधी होणाऱ्या गप्पा गोष्टीत एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्याचे विषय क्वचितच निघायचे. त्यामुळे त्याची बायको कशी आहे याचा पत्ता लागलेला नव्हता. त्याला मी असा उभा राहिलेला आवडेल की नाही याची खात्री वाटत नव्हती. तेवढ्या काळात त्यानं घरात असंख्य गोष्टी केल्याचं मी ऐकून होतं. एखाद्या मयसभेत गेल्याचा भास व्हावा असा चमत्कार त्यानं खोल्या खोल्यातून केल्याच्या गोष्टी मी ऐकून होतो. त्यात काही नवल पण नव्हतं. तो स्वतः उत्कृष्ट इंजिनियर होता. त्याला या सगळ्या गोष्टींची हौस होती आणि इतर ठिकाणी जसं हौस आणि ऐपत यांचं व्यस्त प्रमाण असतं तसं मक्याच्या बाबतीत नव्हतं. मग ह्या गोष्टी त्यानं करून घेतल्या असल्यास काय नव्हतं. त्याच्या घराबद्दल खूप औत्सुक्य असूनही मी आपण होऊन आवर्जून त्याच्या घरी गेलो नव्हतो. पण आता योग आला होता. मोटारीपासून काही अंतरावर मी उभा राहिलो. मध्ये काही वेळ गेला आणि तेवढ्यात अगदी साध्या पोशाखात मक्यासमोरून आला. मोटारीचं दार उघडून तो आत बसला. मी मोटारीजवळ जाऊन उभा राहिलो. दुसऱ्या बाजूची काच खाली करत असतानाच त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. माझ्या बाजूचा दरवाजा उघडीत तो म्हणाला, व्हेरी हॅपी टू सी यू, चल ये बस. मी मोकळेपणाने बसलो. दार लावून टाक, मक्या म्हणाला. तूच लावून घे, मी म्हणालो. माझ्या अंगावर कलंडत मक्यानं दार लावून घेतलं. मी म्हणालो, मी किती मोठा झालो तरी मला 2 गोष्टी कशा करायच्या हे समजणार नाही. कोणत्या? गाडी चालू करत मक्याने विचारलं.
कोणाकडे बसायला गेलं म्हणजे वाफा निघणारा चहा बशीत ओतून प्यायचा का तसाच ओठ बाजवीत कपानं प्यायचा, ही एक. आणि दुसरी म्हणजे मोटारीचं दार कितपत वजन ठेवून लावल्यास बरोबर लागेल याचं ज्ञान. कमी जोर करून भीत लावायला जावं तर ते अर्धच लागतं. मग मोटारीच्या मालकाला वाकून नीट लावून घ्यावं लागतं. या उलट दरवाजा केव्हा केव्हा फार जोरात लागतो, मोठा आवाज होतो. दोन्ही वेळेला मालक तुमच्याकडे अशा काही नजरेनं पाहतो. मी टॅक्सीचं दारही ड्रायव्हरलाच लावायला सांगतो, खरं की नाही? मग मोठ्यांदा हसला. त्याला माझं म्हणणं व्यवस्थित पटलं होतं. तुला मी कुठं सोडू? मकेनं विचारलं. कुठेही, तुझ्या घरी सोडलंस तरी चालेल, मी मिश्किलपणे म्हणालो. नाहीच, चल, मीच तुला म्हणायला हवं होतं, पण तू कामांची यादी सादर करशील म्हणून गप्प बसलो. चल आता, वी विल एन्जॉय माय बर्थडे. तुझा आज वाढदिवस? माझा आणि माझ्या विवाहाचा देखील. सफाईदार वळण घेत मक्या म्हणाला. त्याच्या पोर्चमध्ये त्यानं गाडी उभी करताच मी म्हणालो, मला तुझं घर अगदी फाटकापासून बघायचं आहे. कुठे कुठे काय केलं आहेस ते दाखव. फार काय ऐकले. चल, तुला गॅरेजपासून एक एक गोष्ट दाखवायला सुरुवात करतो. माझ्या घराच्या या अशा तऱ्हेच्या प्रदर्शनाला मी कंटाळलो आहे, पण तुझी बाब निराळी आहे. आज तुला सगळं दाखवणार आहे. हे पहा, आता गॅरेजच्या बाहेर हा दिवा लागला आहे. बरं, त्याचं काय? याचा अर्थ गॅरेज रिकाम आहे आणि म्हणून मी मोटार आत ठेवायला हरकत नाही. पण एरवी गॅरेजमध्ये आमच्या विलासिनीची स्वतंत्र मोटार आहे. जो आधी येईल त्यानं मोटार आत ठेवायची असा करार आहे. आम्ही मोटारीतून बाहेर पडलो. जिन्याजवळ आलो तेव्हा समोरच मुकुंद भावे आणि विलासिनी भावे अशा दोघांच्या नावाच्या पाट्या होत्या. विलासिनी भावेच्या नावापुढे बॅटीच्या आकाराचा दिवा होता आणि तो सारखी उघडझाप करीत होता. मी तिकडे 6 अभिप्राय पाहिलं. मग पटकन म्हणाला, याचा अर्थ राणीसाहेब घरात नाहीत. एकच जिना चढून आम्ही पहिल्या मजल्यावर आलो. लॅच केनं मक्यानं दरवाजा उघडला आणि काही क्षणातच आवाज आला, या, किती उशीर केलात? वाट पाहून पाहून मी थकून गेले. घर कसं खायला उठतं तुम्ही नसलात म्हणजे. मक्या काही बोलला नाही. तो दरवाजात अद्याप उभा होता. मी त्याच्या मागेच होतो. राणीसाहेब घरात नाहीत असं तो म्हणाला. मग आता एवढ्या गोड आवाजात स्वागत कोण करतंय? अरे ये ना, कोणी नाही घरात, मक्या हसत म्हणाला. मी हात जाताच त्यानं दरवाजा मागे असलेलं एक बटन दाबलं. त्याचबरोबर काही वेळ घर्र असा आवाज होऊन भिंतीतला एक कप्पा उघडला गेला आणि तो भिंतीपासून जवळजवळ 1.5 फूट बाहेर आला. मक्यानं त्यातली 2-3 पाकिटं पटकन काढून घेतली आणि त्याच वेगात तो कप्पाच भिंतीत लुप्त झाला. तो आवाजही थांबला. बस बस, बावचळू नकोस. मी समोरच्याच कोचावर बसलो. माझी नजर सहज वरच्या सिलिंग फॅनकडे वळली. या मयसवेत त्या फॅनची कळ कुठं असेल असा विचार करतानाच मी घाम पुसत होतो. मुकुंद आलेली पत्र महत्वाची नसावीत. बराबर नजर टाकून त्यानं ती लांब ठेवली व तो माझ्या समोरच्याच कोचावर बसला. तो बसला मात्र तेवढ्यात सिलिंग फॅन चालू झाला. मक्या निर्विकारपणे म्हणाला, ही आणखी एक सोय. हो, पण तुला त्याच्यावर बसायला सवड नसेल आणि पंखाही हवा असेल तेव्हा. तो कोपऱ्यातला पुतळा या कोचावर ठेवतो तेव्हा. आम्ही दोघं मनापासून हसलो. चला, आपण आता इतर गमती पाहू. मी पटकन उठलो, मक्याच्या पाठोपाठ वळलो आणि मला परत एक लहानसा धक्का बसला. समोर लिफ्ट होतं. त्यातील 3 आणि 4 हे दिवे लागलेले होते. बाकीची बटणं बंद होती. मी पुन्हा निरखून पाहिलं. मला मग ते लिफ्ट असेल असं वाटेना आणि बसण्या उठण्याच्या खोलीत कशाला लिफ्ट येईल हा प्रश्न होताच. तेवढ्यात पुढं होत मक्या त्याचं दार उघडत म्हणाला, हे आमचं कपड्यांचं कपाट. काय म्हणालास? बरोबर बोललो, हे कपड्यांचं कपाट. यातल्या फक्त 4 आणि 3 नंबरच्या हँगर्सनाच सूट आहेत. तुला मगाशी लागलेली बटणं दिसली ती त्यांचीच. दरवाजा बंद असताही समजतं आपले किती कपडे शिल्लक आहेत आणि लॉन्ड्रीकडे धावायची गरज केव्हा आहे. माहिती सांगता सांगता मुकुंद दरवाजा लावून टाकला.
त्याचबरोबर 3 आणि 4 नंबरचे दिवे पुन्हा लुकलुकू लागले. मक्याचं सगळं घर मी पाहून घेतलं. त्याच्या प्रत्येक लहान सहान गोष्टीनं हरकून गेलो. त्याची योजकता पाहून थक्क झालो, वेडावून गेलो. त्याच्या बायकोचा हेवा केला. माझ्या नादात मी सर्वच पाहत होतो. थंड की गरम, काय घेणार? त्याच्या प्रश्नानं मी भानावर आलो. गार चालेल. मुकुंदनं फ्रीज उघडला. फ्रीजवरच एक बॉक्स होता. एक बटन त्यानं दाबलं. 1-1.5 मिनिटात ऐकू आलं. मस्तपैकी पन्ह केलंय ते घ्या, तुम्हाला आवडतं. उगीच गोल्ड स्पॉट वगैरे घेत बसू नका. थँक्यू. ऐकलंस? मुकुंदानं विचारलं. मी मान डोलावली. आम्ही मग पन्ह प्यालो. तृप्त होत मी म्हणालो, आता मला तुझी खोली दाखव. ती अगदी खासच असणार. अगदी खास, असं म्हणता म्हणताच त्यानं खोलीचं दार उघडलं. मला पुन्हा एक वार धक्का बसला, कारण या खोलीत केवळ 4 भिंती आणि जमिनीवर अंतरलेली एक जुनाट चटई या व्यतिरिक्त काही एक नव्हतं. पण मी परत एक वार विचार केला. म्हटलं, बाह्य स्वरूपावरून फसायचं नाही. कुठंतरी कळ लागेल. भिंतीतून भराभर सुखसोयी बाहेर पडायच्या, कुठला दिवा लागायचा, कुठून तरी गाणं ऐकायला यायचं, किंवा कोणी एखाद्या भिंतीत आपणच नाहीसं व्हायचं. डेकोरेशन म्हणायचं झालंच तर विलासिनीचा एक फोटो एका भिंतीवर लावलेला होता. तोही जुना असावा, अलीकडचा वाटत नव्हता. ही तुझी खोली? होय, खास माझी. अशी? होय, माझी आवडती खोली, आवडती जागा. एवढं बोलून तो थांबला. माझी नजर तो चुकवतोय असं मला काही काळ उगीच वाटलं. मग एकाएकी बदलल्यासारखं मला वाटू लागलं. पण ते काही काळच. मनात आलेले अप्रिय विचार झटकल्याचं करीत त्यानं विचारलं, तू आता मार्केटमध्ये काय घेत होतास? अरे, तुला एवढ्यात सांगणारच होतो. माझ्यापेक्षा तू जाणकारच आहेस. आता तुझ्या ओळखीनं घेईन. मला एक रेकॉर्ड प्लेअर घ्यायचा आहे. देशील ओळखीनं घेऊन? मक्या गप्प बसला. त्याच्याकडून उत्तेजनाची, सल्ल्याची गरज होती, पण तो शांत होता. ही तटस्थता अपेक्षित होती असं नाही. मला राहावेना. का रे, गप्प का? कशाला उगी खर्च करतोस असल्या वस्तूंवर? अरे, खूप दिवसांची इच्छा आहे. तेवढ्या पैशात सगळेजण प्रवास करायला आमचा. पण कायम स्वरूपात अशी वस्तू आणू नकोस. तुझी कल्पना वाईट नाही, पण का? सगळ्यांनी एकत्र प्रवास केला म्हणजे घरातली माणसं आणखी जवळची वाटतात, आणि असल्या चैनीच्या वस्तू घरात आल्या की तीच माणसं दुरावतात. असं कसं? तसंच आहे. साधी रेडिओचीच बाब घे. आपण ऑफिसात गेलो की रेडिओवरचे कार्यक्रम संपतात. आपण परतलो की परत चालू होतात. त्यावेळेला घरात मग आपण असे तो रेडिओ कोकलत असतो. 4 जिव्हाळ्याच्या गप्पांपेक्षा बायकांना चरबट गाणी ऐकवणारा रेडिओ जवळचा वाटतो. गृहसौख्य 15 ते 20% बर्बाद झालं असं समजावं. मुकुंद तेडीक लावून बोलत होता. मी त्यावर म्हणालो, जेवढी सुखाची साधनं घरात येतील तेवढी माणसांची गरज उरत नाही. असं कसं म्हणतोस? घरातली सगळी एकत्र येऊन एन्जॉय करू शकत नाहीत का? दॅट डिपेंड्स ऑन युअर पार्टनर. मग या टक्केवारीनं पाहिलं तर तुला बायकोच राहायला नको. मी हे बोललो मात्र मक्या असा उसळला. जोरजोरात तो एरजरा घालू लागला. त्याचा चेहरा व्यथेनं काळवंडला. त्याला कुठंतरी आर्त जखम झाली. उद्वेगानं तो म्हणाला, तेच झालंय. खरोखरच बायको राहिली नाही. एकटा झालोय मी, एकटा उरलोय. आणि खोल्या खोल्यातून मी निर्माण केलेली यंत्राची भूतं, ती भूतं आहेत सगळी, जी धावून धावून लोक पाहायला येतात. काय सोय आहेत म्हणून बायकोचा हेवा करतात. माझ्या बुद्धीचं कौतुक करतात. जिथं माझी कीव व्हायला हवी तिथं कौतुक करतात. कसलं कौतुक? तरी यांत्रिक भूत निर्माण केल्याचं कौतुक. हीच मजा आहे माणसाची. तो देव निर्माण करू शकत नाही, भस्मासूर निर्माण करू शकतो. माझा हात धरून त्यानं मला बाहेर आणलं. बघ, हे भूत बघ. मगाशी हे बोललं, गोल्ड स्पॉट पिऊ नका, पन्ह प्या म्हणाला. घरात फ्रीज नव्हता तेव्हाची गोष्ट. विलासिनी वाट बघत असायची. मी आली की गोड हसायचे. त्यातलं एक तरी भूत हसतं का सांग? नाहीतरी हसणं संपलंच आहे आजकाल. उरलेत फक्त शब्द.
स्वस्त शब्द, कोरडे, पाव इंच पट्टीत स्वतःला बांधून घ्यायला तयार होणारे, बटन दाबले की प्रकट होणारे, माणसं दुरावली, शब्द राहिले, मागे धरून ठेवले म्हणून. त्याच शब्दाने मगाशी स्वागत केलं आपलं. मी विचारलं, वहिनी आज कुठं गेल्या आहेत? नेहमी जाते तिकडेच. मी बघतच राहिलो. खांदे उडवीत मक्या म्हणाला, पाट्या बिरट्या, पिकनिक, शॉपिंग, मूवीज, ऑर्केस्ट्रा, नाटक, कुठेही. अंगावरचे कपडे बदलण्यासाठी तो कपाटाकडे वळाला असावा. कपाटाचं दार उघडून ते तसंच ठेवत तो म्हणाला, कपाटात कपडे किती आहेत हे भूत सांगतं. मला विचार, आता ही सोय कशासाठी? माझ्या प्रश्नाची वाट न बघता तो सांगायला लागला. माझ्या महत्त्वाच्या मीटिंग्स असायच्या. कपडे तयार असतील की नाही हे शेवटपर्यंत समजायचं नाही. कपडे लॉन्ड्रीत असतील तर वेळेवर पावती सापडायची नाही. भरवशानं कपाटाकडे धाव घ्यावी तर कपडे नसायचे. मग ही योजना करावी लागली. जी गोष्ट कपड्यांची तीच पत्रांची. मला दिल्लीला जॉब आलेला. स्टार्टच 3,000वर होता. मी सिलेक्ट झालो होतो. पण ते पत्र मला कधी मिळावं? जॉईन व्हायची तारीख उलटल्यावर 1 महिन्यानंतर. का तर कोच्याखाली पडलेलं होतं. जाऊ दे, तुला मी किती सांगू आणि का सांगू? खूप दिवसांनी आलायस, मी निराळं बोलायला हवं होतं. मी लगेच म्हणालो, असं मुळीच नाही. जिथं मनातलं सगळं रीता करता येईल अशी एकही जागा नसावी का? मनातलं काय काय सांगणार? प्रत्येक सोयीमागे प्रत्येक कहाणी आहे, यातना आहेत. ही फॅनची सोय. काय घडलं असेल? वडील गेले तेव्हाची गोष्ट. मला बातमी ऑफिसात समजली. मी विलासिनीला परस्पर घरूनच बोलवलं. मी ऑफिसातून डायरेक्ट गेलो. प्रॉपर्टीचं काम संपेतो महिना गेला. परतलो त्या दिवशी पाहिलं तर पंखा टॉप स्पीडला. विलासिनी बटन बंद करायला विसरली होती. जस्ट इमॅजिन, 1 महिना हा फॅन कॉन्स्टंट फिरत होता. शेवटी ही आयडिया केली म्हणून सगळ्याला कंटाळलोय. हा भूत महाल आहे. मी अस्वस्थ होत म्हणालो, खूप खूप दिवसांनी मी तुम्हाला भेटलो होतो तेव्हा तुम्ही किती जॉली वाटलात. मक्या पटकन म्हणाला, त्याच काळाचं स्मारक म्हणून माझी खोली मी तशीच ठेवली आहे. जिथं मी आणि विलासिनी मनानं एकरूप झालं होतं त्याचं स्मारक. जिच्यावर मी जीवापाड प्रेम केलं ते चुकलं. तिची प्रत्येक हौस भागवीत गेलो. तिला त्या सगळ्या सुखांची चटक लागली. नुसती चटक नव्हे तर या सगळ्या राक्षसांना ती विकली गेली. ही यंत्र माणसांना पशु बनवतायत. मला फार भीती वाटते रे. मुकुंद थकला. त्याचा आवाज जड झाला. माझ्या खांद्याचा आधार घेऊन माझ्यावर रेलत तो म्हणाला, तुला खोटं वाटेल, अतिशयोक्ती वाटेल, पण. मुकुंद हुंदके देऊ लागला आणि बोलत राहिला, पण माझं काही कमी जास्त झालं तर यातला एखादा टेप रेकॉर्डर रडण्याचं रेकॉर्डिंग वाजवत राहील आणि त्यावेळी विलासिनी तिच्या मोटारीतून पार्टीला जाऊन त्या सुखसोयींचं, माझ्या बुद्धीचं वर्णन करीत बसेल. ही यंत्र नावाची कथा वपू काळे यांनी प्रसाद या दिवाळी अंकामध्ये 1959 या वर्षी लिहिली होती. आजच्या घडीला सुद्धा बऱ्याच ठिकाणी लागू होणारी अशी सुंदर कथा आहे. वपू काळेंच्या 92व्या जन्मदिवसानिमित्त आयोजित वपूरवाई या साहित्य संपदाने आयोजित केलेल्या उपक्रमामध्ये ही कथा आज आपण ऐकली. अजूनही बऱ्याच कथा आपण ऐकणार आहोत. सर्वांना या दिवसाच्या शुभेच्छा.